आज ना मला भरपूर सारे कामं होते, पण सर्वात जे महत्त्वाचं काम होतं ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत समजूनच जाईल. पण सर्वात आधी मला बनवायचे होते पराठे. कारण आज कामामुळे ना, मी विचार केला, की काहीतरी असं बनवूया जे लवकर बनेल आणि ते म्हणजे होते काकडीचे पराठे. ज्यावेळेस मी काकडी किसून घेतली ना, त्यावेळेस मला असं वाटलं, की काकडी कमी पडेल म्हणून मग मी त्यामध्ये मस्त छान 2-3 टमाटर टाकले, 2 आलूसुद्धा किसून टाकले आणि त्यानंतर 2-3 कांदेसुद्धा मी किसून टाकले त्यामध्ये आणि मस्त छान ते मिश्रण तयार केलं आणि खूप छान असं मिश्रण रेडी होतं आणि फक्त वेळ होते का काकडीचे पराठे बनवायचे आणि मला काकडीचे जेव्हा पराठे बनवते ना, तेव्हा मला गरम-गरमच खायला आवडते. कारण ते थंड झाले ना, तर त्याला पाणी सुटल्यासारखं होते. म्हणून मी बोलले, की जे खायला रेडी असेल ना काकडीचे पराठे, त्यांना मी गरम-गरम करून देते आणि मी सर्वांना छान मस्त गरम-गरम करून दिले. मग मी सुद्धा खाऊन घेतले आणि घरी दही होतं, तर म्हटलं काकडीच्या पराठ्यासोबत दहीची आपण कढी करूया आणि मस्त छान मग मी कढीसुद्धा करून घेतली. कढीसोबत काकडीच्या पराठ्याची खायची वेगळीच मजा येत होती. व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले होते ना, की आज मला एक महत्त्वाचं काम आहे. ते म्हणजे होते आज मला ना बेबी शॉवरची ज्वेलरीसुद्धा बनवायची होती आणि तो ऑर्डर मला 2-3 दिवसामध्ये द्यायचा होता आणि मी सर्व कामं आटपून रात्री खूप लेटपर्यंत ज्वेलरी बनवत बसले आणि माझ्यासोबत रोशनसुद्धा बसला होता. मला हेल्प केली थोडी त्यानी, कारण त्यालासुद्धा कळलं होतं, की ज्वेलरी बनवायला खरंच खूप वेळसुद्धा लागत आहे आणि बारीक कामसुद्धा आहे. तर म्हणून तो बोलला, की "दे, मी हेल्प करू लागते." मी बोलले, "जे तू मला म्हटलं ना, तेच मला खूप छान वाटलं आणि तुम्हाला कोणाला बेबी शॉवरची ज्वेलरी कस्टमाइज करून हवी असेल किंवा रेंटनी सुद्धा हवी असेल ना, तर मला डी-एम करा. तुम्हाला तुमच्या चॉईसची ज्वेलरी मिळून जाईल." तर भेटूया पुढल्या व्लॉगला. तेव्हापर्यंत बाय.